नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या सेशनमध्ये आपण बघणार आहोत एमपीएससी क्लर्क मुख्य परीक्षा पेपर 2 मध्ये गणित या विषयावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस. राईट, त्यासोबतच ॲनालिटिकल रिझनिंगचे काही प्रश्न या पेपरमध्ये विचारण्यात आलेले होते, त्याचं पण ॲनालिसिस आपण या सेशनमध्ये बघणार आहोत. चला मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. महत्त्वाचं म्हणजे या पेपरमध्ये 100 पैकी 35 क्वेश्चन केवळ मॅथ्स आणि रिझनिंग या विषयांवर होते. 35 पैकी 20 क्वेश्चन मॅथ्स या विषयावर विचारल्या गेलेली होती. ओके, चला 35 पैकी 20 प्रश्न आणि रिमेनिंग प्रश्न जी होती ती होती आपली रिझनिंगची. ओके, बघा, वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी भारतातील आहेत, 50% व 50% मुली आहेत. जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? आपल्याला हे एवढंच फाइंड आउट करायचे आहेत, म्हणजे नॉन इंडियन बॉईज आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. राईट, ओके, चला सुरुवात करूया मग आपण आपल्या क्वेश्चनला. सर, सगळीकडे पर्सेंटेज दिलेले आहेत, मग आपल्या इझी कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला एक आकडा अज्युम करावा लागेल. मग तो आकडा असणार सर 100, जेणेकरून इझिली आपण त्याला कॅल्क्युलेट करू. ओके सर, तर एका वर्गात विद्यार्थी आहेत 100. या 100 पैकी म्हटल्याप्रमाणे इथे 50% मुली आहेत. 50% मुली असेल म्हणजे 100च्या 50% किती? 50 असणार सर. राईट, तर 50 काय असणार? मुले असणार. सरळ आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? वर्गातील विद्यार्थ्यांपैकी 40% विद्यार्थी इंडियन आहेत. राईट, हे 100 विद्यार्थी आहेत सर. या 100 पैकी 40 भारतीय आहेत. ठीक आहे, 40 भारतीय आहेत. मग काय असणार? राहिलेले भारतीय नसलेले असणार, म्हणजे नॉन इंडियन. राईट, अशा पद्धतीने लिहितोय. त्यापैकी त्यानंतर काय म्हणतोय? जर 25% भारतीय विद्यार्थी मुली असतील, म्हणजे या 40 पैकी 25% काय असणार? मुली आहेत. 40च्या 25% किती येतं? 25% इन द सेन्स की 1/4. 40 × 1/4 जर करतो म्हटलं तर आपल्याला किती मिळतात? 10 मिळतात सर. 10 काय असणार? या मुली असणार. मग 40 पैकी 10 जर मुली आहेत, ठीक आहे, म्हणजे 30 काय मिळेल आपल्याला? मुले मिळणार, जे भारतीय आहेत. राईट, चला त्यानंतर काय म्हटलं तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? ओके, आपल्याला एकूण मुली किती दिलेल्या आहेत वर्गामध्ये? एकूण मुली आहेत सर 50. या 50 पैकी 10 मुली भारतीय आहेत, म्हणजे 40 मुली काय असणार? 40 मुली असणार सर नॉन इंडियन. राईट, भारतीय नसलेल्या. म्हणजेच इथे लिहू का मी 40 नॉन इंडियन गर्ल्स मुली लिहितोय. ठीक आहे, तर मग या 60 पैकी 60 विद्यार्थी भारतीय नसलेले आहेत. त्यापैकी या 60 पैकी 40 मुली आहेत, तर मग राहिले कोण? 20 राहिले सर मुले. राईट, 20 असे मुले आहेत जे भारतीय नाही आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे तर किती टक्के भारतीय नसलेले मुलगे वर्गात आहेत? म्हणजे हे जे 20 मुले आहेत या 100च्या किती टक्के आहेत? कंपेअर कोणाशी होत आहेत? एकूण विद्यार्थ्याशी कंपेअर होत आहेत. मग ज्या अशाशी कंपेअर होत आहेत तो काय येणार? बेसला येणार. कोणाचं कंपॅरिझन होऊन राहिलं आहे? या 20चं कंपॅरिझन होऊन राहिलेलं आहे. पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर इंटू 100 करतोय आपण. 100 कॅन्सल, मग राहिला काय? 20, म्हणजेच काय येणार आपला आन्सर? 20%. ओके, चला आन्सर ऑप्शन क्रमांक 4. फार केस अवघड नव्हता, एक लॉजिक बेसिसवरचा हा क्वेश्चन होता. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणतोय क्वेश्चन. खालील सारणीमध्ये दर्शविल्याप्रमाणे एका लघु औद्योगिक युनिटमध्ये कामाचे तास व कर्मचाऱ्यांची संख्या खालीलप्रमाणे दिलेले आहेत. हे कामाचे तास आणि हे कर्मचाऱ्यांची संख्या. ठीक आहे, त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे तर एका कर्मचाऱ्यांचे सरासरी कामाचे तास किती आहेत हे फाइंड आउट करावं सांगितलेलं आहे. सर, हा जो टेबल दिसतो आहे हा आहे स्टॅटिस्टिकल बेसिसवरचा टेबल. ठीक आहे, आपल्या सिलेबसमध्ये स्टॅटिस्टिकचे सुद्धा सिलेबस पोर्शन दिलेला आहे. ठीक आहे, आणि इथे दिलेले आहेत 3 ते 5, 5 ते 7, 7 ते 9, 9 ते 11, 11 ते 13 आणि 13 ते 15. याच्या काढायच्या आहेत आपल्याला मीन व्हॅल्यू. ठीक आहे, मीन व्हॅल्यू म्हणजे मध्य, ज्याला आपण हे म्हणतोय ॲव्हरेज म्हणतोय. ठीक आहे, चला मग अरिथमॅटिकल लँग्वेजमध्ये त्याला ॲव्हरेज म्हणतो आहेत, तर स्टॅटिस्टिकलमध्ये त्याला मीन म्हणतो. ओके, या 3 आणि 5चा जर मीन असेल तो किती येणार? तो येणार सर 4. म्हणजे याची मध्य किती येणार? 5 ते 7चा 6, 7 ते 9चा 8, 9 ते 11चा 10, 11 ते 13चा 12, 13 ते 15चा 14. ओके,
चला करा मग. आणि हां, हे एका कर्मचाऱ्याच्या कामाचे तास आहेत. तर एकूण कर्मचाऱ्याची संख्या किती आहेत? 7. इथे किती दिलेली आहे? 10, 18, 57, 14 आणि 8 यांच्या मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला एकूण कर्मचाऱ्याचे कामाचे तास मिळतील तिथे. म्हणजे या 7 कर्मचाऱ्याचे एकूण कामाचे तास किती असणार? 7 गुणेला 4 करणार आपण. 4 गुणेला 7 करा, म्हणजेच किती मिळतात आपल्याला? 28. त्याच पद्धतीनं 6 गुणेला 10 60. त्याच पद्धतीनं 8 गुणेला 18 144. त्याच पद्धतीनं 10 गुणेला 57 570. त्याच्यानंतर 12 गुणेला 14 168. ठीक आहे. त्याच्यानंतर 14 गुणेला 8 112. याची करायची बेरीज, म्हणजेच काय मिळणार आपल्याला? एकूण कामाचे तास. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? तर एका कर्मचाऱ्याचे सरासरी कामाचे तास, ॲव्हरेज विचारलेलं आहे सर आपल्याला, राईट. आणि इथे कर्मचाऱ्यांची संख्या दिलेली आहे. म्हणजे आपण याची बेरीज करणार, त्याच्यानंतर याची बेरीज करणार, ते याची बेरीज डिवायडेड बाय याची बेरीज करणार, राईट. तुम्हाला ॲव्हरेजचा सरळ सरळ फॉर्म्युला माहिती आहे. सरासरी बरोबर या संदर्भात जर सांगायचं झाल्यास एकूण तास डिवायडेड बाय एकूण कर्मचारी, म्हणजेच काय मिळणार आपल्याला? एका कर्मचाऱ्याचे सरासरी तास मिळणार आपल्याला, राईट. चला मग याची जर ॲडिशन जर करतो म्हटलं तर किती भेटतं आम्हाला? 112 अधिक 28 140, 140 अधिक 60 200, 344, राईट. 570 168, 8 आणि 4 1202. चला एक 7 आणि 4 11 आणि 6 17 आणि एक 1808. चला एक 5 आणि 3 8 2 10. 1082 टोटल आर येते सर, 1082. त्याच्यानंतर एकूण कर्मचाऱ्याची संख्या किती येणार? 10 अधिक 7 17, 17 अधिक 18 35, 35 अधिक 57. ठीक आहे. 7 आणि 5 1202, 5 आणि 3 8 आणि 1 9 92, 92 अधिक 14 106, 106 अधिक 8 114, राईट. 114 काय करणार? मी याला डिवाइडमध्ये टाकणार, राईट. चला. आणि आपल्याला इथे काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे 10.22 आणि इथे 11 आणि इथे 12. 114 गुणेला जर 10 करतो तर आपल्याला किती मिळतात? 1140 मिळतात सर. म्हणजे ही 10च्या याला जो भाग जातो आहे तो 10च्या खालीच जातो आहे. आणि इथे व्हॅल्यू दिलेलं आहे आपल्याला, इथे 9.5, इथे 10.22, इथे 11 आणि इथे 12. म्हणजेच ही व्हॅल्यू कशी 10च्या खालची आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन काय येणार? 1 येणार आपलं आन्सर. फार काही असं इथे कॅल्क्युलेशन करण्याची खूप काही टाईम कन्झ्युमिंग करण्याचं काही गरज नाही आहे. सरळ सरळ त्याचा अर्थ तोच निघतो. 1082 डिवायडेड बाय 114 जर करतो म्हटलं तर 9 पॉईंट समथिंग व्हॅल्यू येणार त्याची. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणतोय, खालील विसंगत जोडी ओळखा. आता याच्यामध्ये याचं ज्याचं लॉजिक लवकर लागलं त्याचा हा क्वेश्चन अटेम्प्ट होतो. आणि याची तुम्हाला सवय असली पाहिजे, म्हणजे तुमच्या डोळ्याखालून तुमच्या हातून याची प्रॅक्टिस झाली पाहिजे अशा टाईपच्या क्वेश्चनची. सरळ सरळ आपल्याला इथे दिसत आहेत हा 9 कसा कायला, इथे 243 दिसत आहे, इथे 854 दिसत आहे, तिथं 441 दिसत आहेत, बरोबर. आणि साईडला सिंगल डिजिटचे नंबर दिसत आहेत. ओके. तर एकूणच असं लक्षात येते सर की ज्या पद्धतीने या व्हॅल्यू वाढत आहेत, ठीक आहे, इथे 9 दिसत आहेत, 243 854 आणि 441. त्यावेळेला एकच लक्षात ठेवायचं की इथे स्क्वेअर असू शकतो, क्यूब असू शकतो किंवा त्या संख्येचा पॉवर असू शकतो, म्हणजे घातांक असू शकतो. ओके. ही गोष्ट इथे माहिती असली पाहिजे तुम्हाला. आता इथे जर 9 यायचे असेल तर मी 2चा क्यूब करणार आणि 1चा क्यूब करणार. 1चा क्यूब 1 आणि 2चा क्यूब 8, म्हणजे आपल्याला ब्रॅकेटमधला नंबर मिळालेला आहे. इथे 3चा क्यूब करणार मी, इथे पण 6चा क्यूब करणार. 3चा क्यूब 27 आणि 6चा क्यूब येतो 216. ठीक आहे. इथे मिळत आहेत 243. त्यानंतर 5चा क्यूब 125, त्यानंतर 9चा क्यूब 729, इथे मिळतात मला 854. त्यानंतर 4चा क्यूब 64 अधिक 7चा क्यूब 343, 4 आणि 3 7, इथे किती आहेत ॲक्च्युअलमध्ये 441. म्हणजे ऑडमॅन आउट कोण झाला याच्यामधला? ऑडमॅन आउट झाला सर. आन्सर ऑप्शन क्रमांक 4. बघा हे जे 3 आहेत हे 3 एका ऑर्डरनी आहेत, ठीक आहे, म्हणजे एकच लॉजिक लागत आहेत. आणि चौथा ऑप्शन जो दिसतोय तो आपला विसंगत दिसून येत आहेत. ओके. म्हणजे आन्सर ऑप्शन काय येणार? 4 येणार त्याचं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया.
हां, नेक्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीचा क्वेश्चन आपण आपल्या ॲनालिसिस याच्यामध्ये मॅरेथॉन सेशनमध्ये घेतलेला होता. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काढलेली होती मी ॲक्च्युअलीमध्ये. तिथे कॉईनचे नंबर काढायला पाहिजे होते. ठीक आहे, ते लक्षात नाही राहिलं. ओके, चला बघूया. एका पिशवीमध्ये 5:9:4च्या प्रमाणात 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांची नाणी आहेत, ज्यांची एकूण रक्कम 206 रुपये होते. तर पिशवीतील एकूण नाण्यांची संख्या किती आहेत एवढं आपल्याला विचारलेलं आहे. सर आपल्याला इथे व्हॅल्यू दिलेल्या आहेत 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैसे. त्याच्यानंतर कॉईनचा रेशो दिलेला आहे सर आपल्याला. कॉईनचा रेशो किती आहेत? 5:9:4. ठीक आहे. सर्वात आधी या ज्या व्हॅल्यू आलेल्या आहेत याला ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत याला रेशोमध्ये कन्व्हर्जन करून घ्यायचं. कसं येतं? 5×2 = 10, 5×5 = 25 आणि 5×10 = 50. ठीक आहे, म्हणजेच हा आला रेशो सर व्हॅल्यूचा. ठीक आहे. आता व्हॅल्यूचा जर हा रेशो असेल तर आपण याचं मल्टिप्लिकेशन करून घेतल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळून जातील. ठीक आहे, म्हणजे एकूण व्हॅल्यू त्या पिशवीमध्ये किती येणार. ओके, बघा 10×5 = 50, त्यानंतर 9×5 = 45, त्याच्यानंतर 4×2 = 8. ओके, आता याची जर बेरीज करतो म्हटलं तर किती मिळत आहेत आपल्याला याची बेरीज? 50 + 45 = 95, 95 + 8 = 103 युनिट येत आहेत सर. परंतु ॲक्च्युअलमध्ये त्या पिशवीत किती रुपये आहेत? 206 रुपये आहेत. ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये किती आहेत? ॲक्च्युअलमध्ये आहेत सर 206. ओके, 103 नसून 206 आहेत. 103ला कितीने मल्टिप्लाय करावं जेणेकरून 206 मिळेल? सर 2नी जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 206 मिळून जातात. ओके, जर असं असेल सर रेशोच्या बेरजेला जर 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळत असेल ॲक्च्युअल व्हॅल्यू, तर रेशोला सुद्धा 2नी मल्टिप्लाय करायचं जेणेकरून आपल्याला त्याच्या व्हॅल्यू तिथे मिळून जातील. ओके, म्हणजे याला पण मल्टिप्लाइड बाय 2 करणार मग मी, याला पण मल्टिप्लाइड बाय 2 आणि याला पण मल्टिप्लाइड बाय 2. 50×2 = 100 रुपये, त्याच्यानंतर 45×2 = 90 रुपये आणि 8×2 = 16 रुपये. ठीक आहे, हे आलं आहे सर आपल्या व्हॅल्यू. 100 रुपयाचे कॉईन, आता 100 रुपयाची जी व्हॅल्यू आहेत ते कशाची असणार? 50 पैशाच्या कॉईनची असणार. राईट, 50 पैसे. ओके, त्याच्यानंतर 90 रुपये जे आलेले आहेत ते कशाचे आहेत? 25 पैसेवाले. ठीक आहे, आणि 16 रुपये जे आलेले आहेत ते 10 पैशाचे आपल्याला आलेले आहेत. राईट, आता हे झाले सर आपल्याला कॉईन दिलेले आहेत. आता या कॉईननुसार 100 रुपये झालेले आहेत, या कॉईनचे 90 रुपये झालेले आहेत आणि या कॉईनचे 16 रुपये आलेले आहेत. ओके, तर आपल्याला विचारलेले आहेत तर एकूण नाण्यांची संख्या किती? आता 1 रुपया म्हणजे आता 50 पैशाचे 1 रुपये म्हणजे किती येणार? 2 नाणी येणार. 25 पैशाचे 1 रुपयामध्ये किती येणार? 4 नाणी येणार. आणि 10 पैशाचे 1 रुपयामध्ये किती नाणी येणार? 10 नाणी येणार. ठीक आहे, 10 × 10 म्हणजे 100. ओके, तर मग असं असेल सर तर मी याला मल्टिप्लाइड बाय 2 करतोय. मला किती मिळत आहेत? 200 नाणी मिळत आहेत सर 50 पैशाच्या. राईट, त्यानंतर इथे मल्टिप्लाइड बाय 4 करतोय मी, इथे मिळतात मला 360. ओके, त्याच्यानंतर इथे मल्टिप्लाइड बाय 10 करतोय मी, इथे मिळतात मला 160 नाणी. या 10 पैशाच्या आहेत, 360 नाणी या 25 पैशाच्या आहेत आणि 200 नाणी या 50 पैशाच्या आहेत. ठीक आहे, चला मग आता मी या नाण्यांची बेरीज करणार. नाण्यांची बेरीज 200, 360 आणि 160. 6 × 1202, हातचाला 1, 3 × 2, 5 × 2, 7. म्हणजे त्या टोटल नाणी किती असणार सर? टोटल कॉईन असणार आपले 720. आन्सर ऑप्शन क्रमांक 3. खूप काही असा अवघड नव्हता, परंतु ज्या टाईम प्रेशरमध्ये राहते तर ज्याचे अटेम्प्ट झालेले असेल त्याचा हा क्वेश्चन अटेम्प्ट झालेला असेल. वेळ दिलं की पर्टिक्युलर टाईम दिला आणि सोबतच प्रॅक्टिस जर केली अशा पद्धतीच्या क्वेश्चनची तर आपल्याला एक्झाममध्ये क्लिक होऊन जातं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. सेम टाईपचा क्वेश्चन आपल्या टेस्ट सिरीजमध्ये झालेला आहे. काय म्हणतोय? 366 पृष्ठ असलेल्या पुस्तकांच्या पृष्ठांची संख्या करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण अंकांची संख्या किती आहेत? ठीक आहे, एकूण अंकांची संख्या किती आहे? ओके, चला एवढं फाइंड आउट करायचं आहे. साधा सरळ असा अर्थ आहे त्याचा. 366 त्या एका पुस्तकाला पेजेस आहेत, तर त्या 366 पेजेसवर किती डिजिट आपल्याला तिथे दिसून येतील? ओके, तेवढंच फाइंड आउट करायचं आहे. सर्वात आधी 366 जर पेजेस असेल सर 1 ते 9 या पेजेसवर 9 अंक वापरले असणार, बरोबर. त्याच्यानंतर 1 ते 9 मध्ये 9 पेजेस असणार. त्याच्यानंतर 10 ते 99 मध्ये 90 पेजेस असणार, बरोबर. त्याच्यानंतर 100 टू 366 आहे ना? यस, 366 याच्यामध्ये किती पेजेस असणार?
267 पेजेस असणार, राईट. आता 1 ते 9 म्हणजे सिंगल डिजिट झाला, मल्टिप्लाइड बाय 1 करणार मी, मला किती नंबर आकडे मिळत आहेत, मला आकडे डिजिट मिळत आहेत सर 9. ठीक आहे. 10 ते 99 मध्ये 2 डिजिट आहेत सर, मल्टिप्लाइड बाय 2 करणार, किती डिजिट मिळत आहेत 180. 100 ते 366 मध्ये 3 डिजिट आहेत, 267 पानं आहेत, गुणेला 3 करणार मी. ठीक आहे. किती येत आहेत 3 7 21 1, त्याच्यानंतर 3 18 2 20 0, 3 2 6 2 8, 801. याची करणार सर बेरीज, म्हणजेच काय मिळणार मला एकूण अंकांची संख्या, डिजिटचे टोटल नंबर किती आहेत ते मिळून जाणार. ठीक आहे. 801 म्हणजे 810 अधिक 180 म्हणजे 990. ठीक आहे. म्हणजे आन्सर ऑप्शन काय मिळत आहे मला इथे, आन्सर ऑप्शन क्रमांक 2 990. ओके. खूप काही असा अवघड असा क्वेश्चन होता, सेम टाईपचा क्वेश्चन आपण आपल्या टेस्ट सिरीजच्या अनालिसिसमध्ये घेतलेला आहे, तो तेवढा बघून घ्या. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हां बघा, हा एक तुमचं फिजिक्स बेसिसवरचा क्वेश्चन म्हणता येईल आला. हा रिझनिंग याच्यामध्ये विचारण्यात आलेला आहे. बघूया काय म्हणतोय क्वेश्चन. रोपांना पाणी देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांड्यांच्या छिद्राची प्रतिमा सोबतच्या आकृतीत दर्शविली आहेत. भांड्यात पाणी भरून ते रोपावर टांगले जाते. त्या भांड्याच्या तळाला छिद्र असते व त्यातून स्थिर गतीने पाणी गळत राहते. भांडे पाण्याने पूर्ण भरलेले असतात. या प्रक्रियेचे निरीक्षण करणाऱ्या 4 मुलांना वेळ दिला जातो. 4 मुलांनी वेळ जाता जाता भांड्यातील पाण्याच्या खोली कशी बदलत जाते हे दाखवणारे आलेख काढलेले आहेत. ओके. दिलेली माहिती उत्तम प्रकारे प्रतिरूपित करणारा आलेख आपल्याला इथे निवडायचा आहे. ठीक आहे. एक भांडं म्हणण्यापेक्षा तुम्ही ती कॅरी बॅग कन्सिडर करा. ती कॅरी बॅग आहे, ती कॅरी बॅग तिथे लटकवलेली आहेत, राईट. त्या कॅरी बॅगचा आकार कसा येतो आपल्या कोनसारखा येतो आहे सर. दॅट्स इट. ठीक आहे. हळूहळू जर पाणी इथे त्या कॅरी बॅगला इथे छिद्र जर असेल तर हळूहळू पाणी असं येत आहेत, त्या जमिनीमध्ये जातात, जमिनीमध्ये मुरत आहेत. तर मग असं असेल सर तर सर्वात आधी हा पोर्शन इथला रिकामा होऊन जाईल. ओके. हा पोर्शन इथला रिकामा होईल. रिकामा झाल्यानंतर मग इथे पाण्याची पातळी कशी दिसणार आपल्याला, पाण्याची पातळी या अशा पद्धतीची दिसणार, राईट. मग अशा पद्धतीची पाण्याची पातळी दिसल्यानंतर हळूहळू पाणी काय होणार, कमी कमी होत जाणार. म्हणजे आजची डायग्राम शो अप करणारा जो पर्याय आहे तो दिसतोय आपल्याला 3. हे तर डायग्राम अजिबातच येणार नाहीत कारण याचा जो शेप दिसतोय तो कोन शेप आहे. ओके. त्याच्यानंतर हे पण येणार, म्हणजे याचा आन्सर काय येतं आणि ही तर नाहीच येतं. ठीक आहे. कारण जर पाण्याचा जो आकार आहे तिथे कमी झाल्यानंतर ती डायग्राम बनते सर अशा पद्धतीची. ओके. ठीक आहे. म्हणजेच आपला आन्सर काय येणार, आन्सर ऑप्शन येणार 3. ऑब्झर्वेशनचा क्वेश्चन होता. बऱ्याच जणांनी हा क्वेश्चन स्किप केला असेल आणि करायलाही पाहिजे कारण एवढा वेळ आपल्याकडे नसतो. ठीक आहे. याच्या वेळेमध्ये याला दिलेल्या वेळेमध्ये आपल्याला एखादा क्वेश्चन मॅथ्सचा सुटून जातो. ठीक आहे. जो आपण स्किप केलेला असतो, म्हणजे ठरवलेला असतो की याला नंतर सॉल्व्ह करणार. ओके. बघा, हा फार चांगला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. खूप सोपा आहे, लेंदी फॉर्मॅटमध्ये केलेला आहे आणि सेम टाईपचे क्वेश्चन, अशाच पद्धतीचे क्वेश्चन आता आयोगाचा जो इन्क्लायनेशन म्हणू शकतो आपण, ते अशा पद्धतीच्या क्वेश्चनला दिसून येतात आपल्याला. ओके. आंतरजाल बँकेसाठी जीतच्या परवली संख्येत 6 वेगवेगळा अंक वापरून रचला आहे. पासवर्ड म्हणतात त्याला. ठीक आहे. ओके. पासवर्ड ओके वापरला आहे. या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक 5 आणि 5वा अंक 2 आहे. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकांच्या मध्ये समांतर चिन्ह ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. दिलेल्या पर्यायातून जितच्या परवली संख्येत निवडा. पासवर्ड आपल्याला तसा फाइंड आउट करायचा आहे. सर त्याचा पासवर्ड आहे 6 डिजिट वाला पासवर्ड आहे त्याचा, 4 5 आणि 6. आणि याच्यापैकी म्हणतो पहिला अंक काय आहे, पहिला अंक आहे सर 6. त्याच्यानंतर तिसरा अंक काय आहे 5 आणि 5वा अंक काय आहे, 5वा अंक आहे सर 2. ओके. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकाच्या मध्ये गुणाकार आहेत, दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकाच्या मध्ये इथे मल्टिप्लिकेशन आहेत. ओके. इथे मल्टिप्लिकेशन आहेत. तिसऱ्या व चौथ्या अंकांच्या मध्ये समांतर चिन्ह आहेत. तिसऱ्या आणि चौथ्या अंकांच्या मध्ये इथे समांतर चिन्ह आहेत ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. तर दिलेल्या पर्यायातून जितचा परवली संख्येत निवडा. सिंपल आहे सर की इथे असा कुठला नंबर ठेवावा जेणेकरून मिडल डिजिट आपला हा 2 असणार, राईट. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर या दोन्ही डिजिटला मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला इथे 2 दिसणार. 2 डिजिट मिळून एक नंबर तयार होतो. ओके. दॅट्स इट. आता ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासारखी काहीही गरज नाही आहे तिथे. सपोज जर सर मी इथे एक पुट जर करतो म्हटलं तर 61 गुणिला 5, 5 1 5, 5 6 30. मधली संख्या जी मधला अंक जो दिसतोय तिथे 0 आहेत. ॲक्च्युअलमध्ये काय आहेत 2 आहेत, म्हणजे एक इथे नसणार, बरोबर. त्याच्यानंतर
त्यानंतर मी इथे जर 2 जर कन्सिडर करतो तर 5 2 10 0 हातचाला 1 5 6 30 आणि 1 31. सर 2 पण इथे नसणार कारण मधला अंक काय आहेत 1 आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी इथे कन्सिडर करतो 2 झाला आहे 3 झाला आहे. 3 जरी केला तरी 1 5 3 15 म्हणजे 1 येतो आहेत. त्याच्यानंतर 4 जर कन्सिडर करतो आहे तिथे तर 64 गुणिला 5 5 चौक 20 5 6 30 आणि 2 32. बघा म्हणजे मधला अंक जो होतोय तो काय येतोय 2 येतोय. म्हणजे इथे काय असणार 4 असणार. तर इथे काय असणार 3 असणार. 3 2 आणि इथे काय असणार 0. बघा 6 4 5 3 2 0 म्हणजे आपला आन्सर काय येणार. आन्सर ऑप्शन येते सर आपल्या याच्यातलं 1. ओके. आन्सर ऑप्शन काय असणार 1 असणार. ठीक आहे. खूप काही असा अवघड असा क्वेश्चन नाही आहे, जस्ट लॉजिक बेसिसवरचा क्वेश्चन आहेत आणि बऱ्याच पोरांनी हा क्वेश्चन पाहूनच सोडून दिलेला असेल मला माहिती आहे कारण टाईमचं प्रेशर तिथे फार असतं. सो त्याच्यामुळे आणि आहे असे याच्यामध्ये काही क्वेश्चन आहेत की जे टाईम कन्झ्युमिंग आहेत आणि काही क्वेश्चन आहेत की जे इझिली सुटून जातात. ठीक आहे. चला बघूया. खालील समीकरणातील एक्सची किंमत काढा. सर सिंपल असा प्रपोर्शनेट जर केलं तर त्याला आपल्याला ती व्हॅल्यू दिसून जाते. ठीक आहे. आता इथे एक्स जर कन्सिडर करतो तर याला प्रपोर्शनेट म्हणजे √3 x इक्वल टू हा मल्टिप्लाइड बाय एक्स तिकडे गेल्यानंतर हा 100 इंटू 256. ओके 2.56. ठीक आहे. हा x इंटू एक्स इक्वल टू काय मिळतं आपल्याला 100 गुणिले 2.56 म्हणजे 256 मिळतात. आता एक्सची व्हॅल्यू अशी कन्सिडर करायची सर की जेणेकरून इथे 256 मिळेल आपल्याला. ओके. ठीक आहे. 256 जर मिळत असेल काढायची असेल आपल्याला तर आपण काय करणार दिलेले ऑप्शन एकदा चेक करून बघायचे आणि सिंपल आहे सरळ साध्या सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. रूट आपला काय क्यूब रूट ऑफ एक्स किती येणार. सपोज जर सर मी ते जर 16 कन्सिडर जर करतो म्हटलं तर 16 जर कन्सिडर 16चा हे काय येतो 16 कशाचा क्यूब रूट आहे सर 16 कशाचाच क्यूब रूट नाही येणार. ठीक आहे. म्हणजेच आपला हा 16 इथंच एलिमिनेट झाला. त्याच्यानंतर 4 कशाचा क्यूब रूट आहेत 4 सुद्धा कशाचाच क्यूब रूट नाही आहेत सर. त्याच्यानंतर 64 कशाचा क्यूब रूट आहेत. ठीक आहे. 64 येतं सर 4चा आणि इकडे काय येणार इकडे येणार सर 64. सो 64 गुणिले जर 4 जर करतो म्हटलं तर आपल्याला काय व्हॅल्यू मिळतं 256 मिळत आहे. ठीक आहे. 256 म्हणजे याचा आन्सर ऑप्शन काय असणार 3 असणार सर. उत्तर पर्याय क्रमांक काय असणार 3 असणार. ओके. म्हणजे जस्ट पुट करायचं आणि सॉल्व्ह करून घ्यायचं. फार असं अवघड नाही आहे, सोपं सोपं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. त्यानंतर बघा एका 2 अंकी संख्येची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8ने मोठी आहे तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती आहे. तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती असं आपल्याला विचारलेलं आहे. जे काही नंबर येणार त्याचे जे डिजिट असणार त्याची टोटल किती असणार. राईट. एका 2 अंकी संख्येची 1/3. आता मी सपोज जर इथं कन्सिडर करतोय सर किती 2 अंकी संख्या आहेत एक्स. 2 अंकी संख्येची 1/3 याची 1/3 ही तिच्या 1/4 पेक्षा 8ने मोठी आहेत. राईट. दॅट्स इट. खूप काही असं अवघड नाही आहेत. मग याला सिम्प्लिफाय करायचं आहे. x/3 इक्वल टू x/4 प्लस 8. राईट. 8 चौक 32 32 अधिक एक्स. एक मिनटं एक्स अधिक 32 करतो मी. एक्स अधिक 32 डिवायडेड बाय 4. त्याच्यानंतर x/3 येते. ओके. ठीक आहे. आता याला सरळ सरळ सिम्प्लिफाय करायचा आणि आपल्याला त्याचा आन्सर मिळून जाईल. ठीक आहे. 4 इंटू एक्स इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट इन ब्रॅकेट एक्स प्लस 32. राईट. 4x 3x अधिक 3 2 6 3 3 9 96. ठीक आहे. चला बघा 4x मायनस व्हेरिएबल एका साईडला घेतले तर आपल्याला ॲज इट इज जर नंबर मिळून जाईल व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. 4x मायनस इकडे पॉझिटिव्ह असलेला 3x इकडे मायनस होईल इक्वल टू 96. 4x मायनस 3x म्हणजे x इक्वल टू 96. एक्स काय आहेत एक्सच तो नंबर आपण अज्युम केलेला होता सर. राईट. एक्स तो नंबर अज्युम जर केला असेल तर हा झाला एक होल नंबर. आता याच्यामध्ये किती डिजिट आहेत 2 डिजिट आहेत आणि आपल्याला या डिजिटचीच बेरीज आपल्याला इथे विचारलेली आहेत. 9 अधिक 6 किती होतं 15 होत आहेत. म्हणजे आपला आन्सर काय येणार आपला आन्सर येणार सर आन्सर ऑप्शन 4. ओके. ठीक आहे. खूप काही असं अवघड नाही आहेत, फार सोपं आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हा क्वेश्चन इझी सर्वांनी सॉल्व्ह केलेला असेल याला. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया.
काय म्हणतोय 1/4, 1/3, 3/5 आणि 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती, असा आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. फार असं अवघड नाही आहे यार, सोपं आहेत. जस्ट त्याला व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन करा आणि इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. किंवा तुम्हाला जर अशा पद्धतीने किंवा असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये जर लावायचं असेल तर त्याही पद्धतीनं मग आपण मागे एक क्लर्कचा पेपर, टेक्निकलचा पेपर झालेला होता, त्याच्यामध्ये त्या पद्धतीचा क्वेश्चन विचारलेला होता, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावा. सो मी त्या केसमध्ये तुम्हाला तिथे समजून सांगितलं आणि यूट्यूबवरच त्याचं लेक्चर आहे, ते तेवढं बघून घ्या. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी डायरेक्ट व्हॅल्यू करतो. 1/4 म्हणजे किती येणार, 0.25 येणार. 1/3 म्हणजे किती येणार, 0.33 येणार. त्याच्यानंतर 3/5 म्हणजे 0.6 येणार, राईट. त्याच्यानंतर 7/8 म्हणजे किती येणार, 7/8, 1 मिनिट, 8 7 56 8 60 9 72, ओके, 8 8 64 म्हणजे 0.8च्या आसपास आपली ही व्हॅल्यू जाते. ठीक आहे. आणि इकडे 5/9 म्हणजे किती येणार, 9 5 45 म्हणजे हे जाते 0.5 समथिंग. आणि याच्यापैकी चढत्या क्रमाने लावले तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती. आता चढत्या क्रमाने जर लावतो म्हटलं सर मी, पहिला क्रमांक कुठला येणार 0.25 आणि शेवटचा क्रमांक कुठला येणार 0.8. हा 5 तर इथे येणार. ठीक आहे. हा 5 इथे येऊन जाणार, 0.5 म्हणजे 5/9 मधात येणार. तर मग 0.5 कशाची व्हॅल्यू होती, 1/4ची. त्याच्यानंतर 0.8 कशाची व्हॅल्यू होती, 7/8ची. ओके. मग याचीच काय करायची आपल्याला, याचीच ॲडिशन करायची यार, दॅट्स इट. बेरीज विचारली आहेत ना, 1/4 प्लस 7/8. ठीक आहे. मग सरळ याचा एलसीएम घेऊन घ्यायचा. किती येतो एलसीएम येतो सर 8, 2 प्लस 7 म्हणजे 9/8. आन्सर ऑप्शन 3. ठीक आहे. पर्यायी उत्तर 3 आहे आपलं. ओके. चला, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे, बस सोपं आहे. ठीक आहे. बघा इथे तर सरळ उदाहरण होतं आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयाला विकल्यावर 60 रुपये तोटा झाला, तर एका प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती आहे. बघा 2340 रुपयाला विकल्याने 60 रुपये तोटा झालेला आहे. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कॉस्ट प्राईस किती आहे, खरेदी किंमत किती आहे, त्याच्यामध्ये 60 जर मिळवले तर आपल्याला 2400 रुपये काय मिळत आहे सर, खरेदी किंमत. ओके. खरेदी किंमत किती आहे, 2400 रुपये. आपण 2400 रुपयाला विकत घेतला, परंतु 2340 रुपयाला तो ग्राहकाला विकला, म्हणजे 60 रुपये काय झाला आपला लॉस झालेला आहे. 15 शर्टाची किंमत होती. ठीक आहे. तर 15 शर्टाची खरेदी किंमत किती आहे, 2400. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, तर एका प्रत्येक शर्टची खरेदी किंमत विचारलेली आहे. 2400 डिवायडेड बाय आपण काय करणार, 15 करणार सर, राईट. म्हणजे आपल्याला एका शर्टची किंमत मिळून जाईल. ओके. 15 एका 15, 15 9 24. ठीक आहे. 15 सका 90 म्हणजे 160 रुपये काय मिळतात, 160 रुपयाचं काय असणार, ते शर्ट असणार. आन्सर ऑप्शन 1. खूप केस अवघड नव्हता क्वेश्चन. ओके. चला, हे अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह केलेले असणार, त्यामध्ये बिलकुलही दुमत नाही आहे. हां बघा काय म्हणतोय, 4 अंगठ्या व 2 बांगड्यांची किंमत 57,200 आहे, तर 6 अंगठ्या व 3 बांगड्यांची किंमत किती असेल. साधा सरळ असा ऑब्झर्वेशनचा हा क्वेश्चन होता, फार केसा कठीण नव्हता. इथे काय म्हटलेलं आहे, 4 अंगठ्या आणि इथे दिलेल्या आहेत 2 बांगड्या. इथे काय दिलेलं आहे, 6 अंगठ्या आणि 3 बांगड्या. बघा 4 अंगठ्याचे 50% म्हणजे किती, 2. ते 50% ॲड केल्यानंतर 6 अंगठ्या झाल्या. ठीक आहे. 2 अंगठ्याचे 50% किती, 1. ठीक आहे. 2च्या 50% किती, 1. आणि इथे किती 50% ॲड केल्यानंतर 3 झालेले आहेत. आणि याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 57,200. दॅट्स इट सर. याचे सुद्धा 50% काढून तुम्हाला 57,200 मध्ये ॲड करायचं होतं. आता 57,200 दिलेले आहेत, याच्या 50% म्हणजे डिवायडेड बाय 2 करणार मी. 2 दुनी 4, त्याच्यानंतर किती येतात, 2 8 16, त्याच्यानंतर 2 सक 12, 28,600. 57,200 प्लस 28,600 करा, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. 8 आणि 7 1505, 7 एका 5 आणि 3 8, 85,800. त्यासोबतच एका वेगळ्या मेथडने सुद्धा याला काढता येतं. मग ते एक्स आणि वाय, म्हणजे एका अंगठीची किंमत एक्स असेल आणि एका बांगडीची किंमत वाय असेल. एक्स प्लस वाय आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळेल ती. ठीक आहे. पण 4 अंगठ्या आणि 2 बांगड्याची किंमत दिलेली आहेत, म्हणजे 4x प्लस 2y इक्वल टू. ठीक आहे. एक्स काय असणार, एक्स एका अंगठीची किंमत असणार आणि वाय एका बांगडीची किंमत असणार. ओके. ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय दिलेलं आहे, 4 अंगठ्या प्लस
2 बांगड्या, याची व्हॅल्यू दिलेली आहे सर 57,200. ठीक आहे, मग आपण काय करणार, आपल्याला एक एकाची व्हॅल्यू कळायची आहेत ना, याला डिवायडेड बाय 2 करून टाकायचं. ठीक आहे, डिवायडेड बाय 2, बे 2 4, बे 1 बे. त्याच्यानंतर इथे किती मिळतात, इथे मिळाले होते आपल्याला 28,600. म्हणजेच किती मिळालेलं होतं आपल्याला सर, ट्वाईस एक्स प्लस वाय 28,600. या होल इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 3 जर करतो म्हटलं आपण, अरे ठीक आहे, या होल इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 3 जर करतो तर आपल्याला मिळून जाते 6 बांगड्या आणि 3 याची किंमत. ठीक आहे, बघा 3 दुनी 6x अधिक 3y बरोबर 28,600 होतं ना. येस, 28,600 होतं. ठीक आहे, बघा 3 0 0 3 सका 18 1 3 8 24 आणि 1 25 5 चले 2 3 2 6 2 8. राईट, 6x प्लस 3y इक्वल टू 85,800. म्हणजे 6 अंगठ्या आणि 3 बांगड्याची किंमत किती भेटली आपल्याला, 85,800. परंतु जस्ट अंडरस्टँडिंग बेसिसवरचा क्वेश्चन होता, तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं, ऑब्झर्व करायचा होता क्वेश्चन, ऑब्झर्व करून हे अशा पद्धतीचं सॉल्व्ह करायचं होतं, म्हणजे तुमचा टाईम तिथे कन्झ्युम झाला नसता. ओके, काही क्वेश्चन असे सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये जस्ट लॉजिक पाहिजे आणि लॉजिक बेसिसवरच, त्याला ना कुठल्या फॉर्म्युलेची गरज आहे ना कशाची याची गरज आहे. ठीक आहे, ते इझिली सॉल्व्ह होऊन जातं, काही मेथडची गरज आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. एका संख्येच्या 31% आणि 13% यातील फरक 576 आहे, तर ती संख्या कोणती. सरळ सरळ आहे यार, 30% मायनस 31% करा इक्वल टू 576. म्हणजेच किती मिळतात आपल्याला, 18%. 18%ची व्हॅल्यू किती दिलेली आहेत, 576 आहे ना. येस, 576 जर असेल तर 100%ची व्हॅल्यू किती, एवढंच फाइंड आउट करायचं होतं सर. मग काय करणार आपण या केसमध्ये, सरळ सरळ करा, 576 गुणिला 100% डिवायडेड बाय 18%. सर इथे पर्सेंटेज कॅन्सल्ड होणार. राईट, 18 त्रिक 54, 18 दुनी 36, 32 गुणिला 100 जर करतो म्हटलं तर आपल्याला किती मिळतात, 3200 रुपये तिथे मिळतात. सॉरी, 3200 ती व्हॅल्यू मिळते. ओके, चला आन्सर ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, चला खूप काही असा अवघड नव्हता, फार सोपा क्वेश्चन होता, इझिली सर्वांनी सॉल्व्ह केलेला असेल, बिलकुल यामध्ये दुमत नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, फाइंड अ मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ द फॉलोइंग. राईट, खालील संख्येचा गुणाकार व्यस्त सांगा. तिथे दिलेला आहे सर आपल्याला पॉवर जो दिलेला आहे तो मायनसमध्ये दिलेला आहे आणि आपल्याला त्याचा इनव्हर्स व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. दॅट्स मीन सर 1/60/81 आणि याचा पॉवर किती दिलेला आहे, -3/4. ठीक आहे, ह्या मायनसला जर काढायचं असेल आणि आपल्याला इन्व्हर्स करावं लागेल, म्हणजेच काय येणार 60/81 आणि याचा पॉवर 3/4 येणार. राईट, हा वर जाईल. ओके, मग तेव्हा आपलं मायनसचं साईन तिथे निघून जाईल. सर्ट साईन इंडायसेस बेसिसवरचा हा क्वेश्चन होता, खूप काही असा अवघड नव्हता. आता जो आपल्याला इथे हे दिलेला आहे, डिनोमिनेटर दिलेला आहे, तो असतो आपला रूट. ठीक आहे, आणि जो न्यूमरेटर दिलेला आहे, जो आपला अंश दिलेला आहे, तो कोण असतो, आपला पॉवर असतो. ओके, ठीक आहे, मग सरळ सरळ आपण याचा आता √4 जर काढायचा असेल 16 आणि 81चा तर किती मिळतोय आपल्याला, तर तो मिळतोय सर 2 आणि 81चा √4 किती मिळतोय 3. हा झाला आपला √4. त्याच्यानंतर दिलेला आहे सर 3 असतो त्याचा पॉवर. ठीक आहे, 2/3चा. आता पॉवर जर करतो म्हटलं तर किती मिळतंय, 2/3चा पॉवर मिळतोय सर 8 डिवायडेड बाय 3चा क्यूब किती येत आहे 27, म्हणजे 8/27 याचं काय असणार, उत्तर असणार. ठीक आहे, हे साधं सरळ असा प्रॉब्लेम होता. सर्ट्स अँड इंडायसेस बऱ्याचदा आपण याला इग्नोर करतो या चॅप्टरला, परंतु चॅप्टर गणितामध्ये काहीही विचारू शकतं. ठीक आहे, एक सेकंद. ओके, बघा. ठीक आहे, काय क्वेश्चन आहे सर, मसावी लसावीचा क्वेश्चन आहे, फार सोपा असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला. 2 संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे, त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती. या पेपरमध्ये मसावी लसावीवर सर 2 क्वेश्चन विचारण्यात आलेली होती आणि तेही इझी क्वेश्चन. ठीक आहे, मसावी इंटू आपण काय करतो अशा पद्धतीचा, जेव्हा आपल्याला 2 व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असणार, त्या 2 व्हॅल्यू कुठल्या आहेत, मसावी आणि लसावी दिलेल्या आहेत. ठीक आहे, मसावी
गुणिला लसावी बरोबर पहिली व्हॅल्यू गुणिला दुसरी व्हॅल्यू. ठीक आहे, दुसरी संख्या. बस याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मसावी किती आहेत? मसावी आहे सर 8. लसावी किती आहेत? 144 बरोबर. एक संख्या किती आहे? 16. तर दुसरी संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, ओके. मग काय करणार आपण? इथे मल्टिप्लिकेशनमध्ये आहे 16, तर तो इकडे काय येणार? तो इकडे येणार सर डिवायडेशनमध्ये. ठीक आहे, 16 9 144, 9 8 72. म्हणजे जो नंबर 2 असेल तो कुठला असणार? तो असणार सर 72. खूप काही याच्यामध्ये अवघड असण्यासारखं काही होतं का? अजिबात नाही. ठीक आहे, सर नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हां, बघा काय म्हणतोय क्वेश्चन. 125चा पॉवर ए आहेत बरोबर. 625 असेल तर ए ची व्हॅल्यू आपल्याला इथे फाइंड आउट करायची आहे. सेम क्वेश्चन सर्ट्स अँड इंडायसेसवरचा होता. ठीक आहे, चला आता 125 आहे आणि इथे 625 आहे. सर हे 5 फॅमिलीमधले दिसून येत आहेत. मग आपण याचा बेस सारखा करूया जेणेकरून इझिली होऊन जाईल. तसंही तुम्हाला ऑप्शन थ्रू त्याचं जर येतेच ऑप्शन ऑब्झर्व करायचे आणि त्याच्या माध्यमातून ते तुम्हाला इझिली त्याची आपल्या याची एची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळून जाते. ठीक आहे, चला एनिवे बघा जर सरळ सरळ इथे ऑप्शन क्रमांक 1 तुम्हाला तुमचं हे इथे सरळ सरळ आन्सर येत आहेत. 125 हा कशाचा क्यूब येतो? 5चा क्यूब येतो सर, राईट. 125 सपोज जर आता हा जो मी तुम्हाला सांगितलेला आहे हा डिनोमिनेटर काय असतो? डिनोमिनेटर असतो रूट आणि हा काय असतो? हा असतो सर त्याचा पॉवर. न्यूमरेटर काय असतो? पॉवर असतो. ओके, सर्ट्स अँड इंडायसेसच्या केसमध्ये. ठीक आहे, मग असं असेल सर सपोज आता 125 इथं दिसून येत आहेत. सरळ सरळ साधं असं लॉजिक लागतात. 125 हा सर 5चा क्यूब आहे, राईट. 5चा क्यूब 125 असेल, 125 असेल तर इथे 3 आहेत. तर 625 येण्यासाठी तर किती पॉवर लागणार आपल्याला? 625 मिळण्यासाठी किती पॉवर लागणार सर? साधी गोष्ट आहे. 5चा क्यूब जर 125 असेल, 5चा क्यूब जर 125 असणार तर 5चा पॉवर 4 जर फाइंड आउट करायचा असेल तर 125 गुणिला 5 करणार आपण. 5 5 25, 5 2 10 2 12 2, 5 1 5 आणि 1 6. सिंपल आन्सर आहे सर. याचा आन्सर काय येणार? याचा आन्सर येणार सर 1. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणखी दुसरं काही याच्यामध्ये सांगता येईल का? बघा आधी मी बेस करणार, बेस सेम करणार त्याचा, म्हणजे घेणार 5, 5चा पॉवर 3. ठीक आहे, आणि याचा पॉवर ए. ओके, त्याच्यानंतर बरोबर 625, 625चा म्हणजे 5चा पॉवर किती येणार? 625 येते सर, तो येतो 4. दॅट्स इट सर, नथिंग एल्स. ओके, चला आता 5चा पॉवर, आता हा इथं आहे, हा याचा ब्रॅकेटचा पॉवर आहे म्हणजे 3 × ए 3a होणार इक्वल टू 5चा पॉवर 4 येणार सर. आणि याचा सरळ सरळ दिसून येतात 4/3 येणार याचा आन्सर. आन्सर ऑप्शन क्रमांक 1. ओके, खूप काही असं अवघड वगैरे नाही आहे, सोपं सोपं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. रेकरिंग डेसिमल विचारलं होता, म्हणजे याचा अर्थ काय? पुन्हा त्या संख्येची पुनरावृत्ती होणे असं त्याचा अर्थ आहे सर, राईट. पण आवृत्ती वगैरे बघतोय ना, 7th एडिशन 8th एडिशन बरोबर, त्याच पद्धतीचा ते पुन्हा तोच तो नंबर तिथे रिपीट होणे. ठीक आहे, 0.77 समथिंग दिलेले आहेत, म्हणजे याला मी या पद्धतीनं सुद्धा शो करू शकतोय. ठीक आहे, बार देऊन. ओके, म्हणजे याचा अर्थ असा आहे की इकडे 777च असणार काय, आणि या डॉट डॉट डॉटचा अर्थ सुद्धा इथे 7 आहे, 7 आहे, 7 आहे. ठीक आहे, चला मग असा कुठला दशांश पूर्णांक p/q स्वरूपात लिहा तर 14/9 तर येतच नाही आहे सर. त्याच्यानंतर 70/100 जर 77/100 जर करतो म्हटलं तर 0.77. त्याच्यानंतर येते का व्हॅल्यू? नाही येतात, इथं स्टॉप होतात. त्याच्यानंतर 7/9 जर करतो म्हटलं तर 9 7, आता 7ला 9ने तर भाग जाणार नाहीत, मग काय घेतो मी इथे 0 देतात, म्हणजे 0.9 7 63. पुन्हा 7 आलेले आहेत. ठीक आहे, पुन्हा 9 7 63, 9 7 63, म्हणजे हे कंटिन्यू तो नंबर रिपीट होतात, म्हणजे याचा आन्सर काय येणार? आन्सर ऑप्शन 3. ओके, चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा. इथे पण लसावी मसावीचा, दोन संख्यांचा मसावी 11 असून व लसावी 693 आहेत. जर एक संख्या 77 असेल तर दुसरी संख्या काढा. सेम टाईपचा क्वेश्चन आहे, याच्या आधी आपण बघितलेला आहे.
ओके, 11 गुणिला 693 इक्वल टू 77 इंटू N2, दुसरा नंबर, दुसरी संख्या आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, मग काय करणार, 11 गुणिला 693 डिवायडेड बाय 77 इक्वल टू N2. ओके, 11 1 11, 11 7 77, 7 9 63 आणि 6 7 9 63, म्हणजे तो नंबर मिळतोय सर, दुसरी संख्या मिळतात आपल्याला 99. आन्सर 4. ओके, चला, याच्यावर विचारले गेलेले काही प्रश्न फार सोपे होतात. मुख्यतः गणिताची प्रश्न सोपी होती, काही क्वेश्चन सोपे होते. हा पण एक सर्च अँड इंडेक्सेस बेसिसवरच जातोय. ठीक आहे, बघूया आपण. √49 डिवायडेड बाय, आणि आपल्याला हे अशा पद्धतीचं इक्वेशन दिलेलं आहे जे आपल्याला सॉल्व्ह करणार आहे. √49 म्हणजे काय, 7. ओके, 64चा रूट काय येतो, 8 येतो सर, म्हणजे 17 + 8 किती मिळतात आपल्याला, 25 मिळतात. पुन्हा या 25चा रूट किती मिळतात आपल्याला, 5, म्हणजे 41 - 5 किती मिळतात आपल्याला, 36. √36 किती येत आहेत, 36चा रूट काय आहे, 6. ओके, 6 + 1 किती झाला, हा 7. हा 7 कशामध्ये आहेत, रूटमध्ये आहेत, म्हणजेच आपल्याला काय मिळत आहेत, 7/√7. अशा पद्धतीची ही व्हॅल्यू आलेली आहेत. हे इररेशनल नंबर आहेत, याला आपल्याला रेशनलाइज करावं लागेल. मग रेशनलाइज जर करायचं असेल तर आपण काय करतो, याला मल्टिप्लाइड करतोय. ठीक आहे, मल्टिप्लाइड जर करायचं असेल तर याला पण √7 करा आणि याला पण √7 करा, कारण आपल्याला हा रूट इथला हटवायचा आहे. ओके, रेशनलाइजिंग याचं करायचं आहे. तर असं असेल सर, तर 7 × √7 डिवायडेड बाय √7 × √7. ओके, √7 × √7 जर असेल तर रूट काय होणार, इथून कॅन्सल होणार. 7 × √7 डिवायडेड बाय, हा रूट कॅन्सल झाल्यानंतर इथे व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला, 7 ही व्हॅल्यू मिळते. ओके, 7 कॅन्सल होईल, मग काय मिळतं आपल्याला, व्हॅल्यू राहते आपली √7, म्हणजे आन्सर ऑप्शन 2. फार काही असं अवघड नव्हतं, सोपं होतं हे. ठीक आहे, चल, आणि क्लर्कला याच पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात. तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस तुम्ही पेपरला जाताना करून गेलेलेच असेल. ओके, बघूया काय म्हणतोय. जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहेत, तसेच दोघींच्या वयाची बेरीज 58 आहे, तर नीताचे वय किती. साधं सरळच आहे, तुम्ही ऑप्शन थ्रूही जाऊ शकता किंवा त्यासोबतच तुम्ही एका वेनी सुद्धा याच्यामध्ये हे करू शकता. ठीक आहे, वे म्हणजे आपला ट्रॅडिशनल अप्रोच सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, परंतु तुम्हाला इझिली जायचं असेल तर ऑप्शन थ्रू बेटर राहील. ओके, चला, काय म्हणतात, जर नीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या निम्म्यापेक्षा 5 वर्षांनी कमी आहेत. सर, नीता आणि नीताची आई, राईट. सर, मी नीताच्या आईला X कन्सिडर करतो, तर नीताच्या आईच्या निम्मे 5 वर्षांनी कमी, म्हणजेच काय होईल, नीताचं एज. आणि या दोघींच्या वयाची बेरीज किती सांगते आपल्याला, या दोघींच्या वयाची बेरीज सांगते 58, तर नीताचं वय आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. दॅट्स इट. मग याला सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके, किती येणार, x - 10 डिवायडेड बाय 2 + x इक्वल टू 58. देन याला पण आता इथे सिम्प्लिफाय करावं लागणार. ओके, किती येणार, x - 10 + 2x इक्वल टू 58. ठीक आहे, सरळ व्हेरिएबलची ॲडिशन करायची. किती येते, 3x - 10 इक्वल टू 58. सॉरी, इथे काय राहिला, इथे आपला डिवायडेड बाय 2 राहिला ना, राईट, कारण हा आपल्याला इथे घ्यावा लागणार. ओके, चला, LCM म्हणून. ठीक आहे, मग हे झाल्यानंतर सर आपण काय करणार, x + 2x - 10 इक्वल टू 58 × 2. हा इथे डिवायडेशनमध्ये असलेला 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. ठीक आहे, आता 2x + x म्हणजे किती येणार, 3x इक्वल टू 58, 50 दुनी 100, 8 दुनी 16, म्हणजे 116. इकडे मायनस असलेला 10 इकडे गेल्यानंतर काय होणार, प्लस होणार. ठीक आहे, म्हणजे 3x इक्वल टू 126. ओके, x इक्वल टू 3 × 12, 3 दुनी 6. ठीक आहे, 3 × 12, 3 दुनी 6. एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 42. जे काय होतं, नीताच्या आईचं वय होतं आपल्याला. ठीक आहे, नीताच्या आईचं वय, एक्सची व्हॅल्यू किती आहे, 42. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहेत, नीताचं वय काढायला सांगितलेलं आहे. सर, मग मी इथे 42 एक्सच्या ठिकाणी पुट करणार, डिवायडेड बाय 2 म्हणजेच किती मिळतात, 21. 21 - 5 म्हणजेच किती मिळतात आपल्याला, 16. 16 काय आहेत, 16 आहे सर नीताचं वय.
ठीक आहे. 16 काय असणार? 16 असणार सर नीताचं वय. सोपा होता, खूप काही असा अवघड नव्हता. तुम्ही ऑप्शन थ्रू सुद्धा गेले असते तरी तुम्हाला ते कळून आलेलं असतं. ओके चला, परंतु बाय प्रोसेस पाहिजे असते, सो त्याच्यामुळे मी इथे प्रोसेस समजून सांगितलेली आहे. बघा, 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 रुपये आहे, तर त्याला 25% साखर फुकट मिळाल्यास तर साखरेची किंमत प्रति किलोग्रॅम किंमत किती होईल? सरळ सरळ आहेत. इथं 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 रुपये आहेत आणि त्याला 25% साखर फुकट मिळालेले आहेत. म्हणजे त्यानं 400 रुपये मोजलेले आहेत, तर 400 रुपये मोजून त्याने किती किलो साखर घेतलेली आहेत? सर सरळ सरळ आहेत. या 10 किलोचे 25% करा. ठीक आहे, म्हणजे त्याला एक्स्ट्रा साखर तिथे मिळालेली असणार. राईट, तीच व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. जस्ट अंडरस्टँडिंग बेसिसवरचा क्वेश्चन आहे. 10 किलोचे 25% किती येणार? सर 2.5 किलोग्रॅम. राईट, म्हणजेच किती भेटत आहेत आपल्याला? 10 + 2.5 kg इक्वल टू 12.5 kg. 12.5 kg साठी त्याने किती रुपये दिलेले आहेत? त्यांना दिलेले आहेत सर 400 रुपये. आणि आपल्याला 1 किलोग्रॅम साखरेची किंमत काढायची आहे. मग काय करणार आपण? 400 डिवायडेड बाय 12.5 करणार. पॉईंट हटवायचा आहे, तर इथे 1 0 देऊन देणार मी. ठीक आहे, 125. 25 × 5 = 1,600. 25 × 8 = 200. 25 × 16 आणि इथे किती मिळतात? 60. ठीक आहे, त्याच्यानंतर 5 × 15, 5 × 2 = 10. म्हणजे 1 किलोग्रॅम साखरेची किंमत किती असणार सर? 1 किलोग्रॅम साखरेची किंमत 32 रुपये असणार. आन्सर 3 असणार. ओके, खूप काही असं अवघड नाही आहे. त्याच्यामध्ये काय केलं आहे मी? याच्यामध्ये म्हटलेलं आहे 10 किलोग्रॅम साखरेची किंमत 400 रुपये आहेत ना, तर त्याने काय म्हटलेलं आहे? त्यावर 25% साखर फुकट मिळालंच. ती केस सांगितली आहे. 25% जर साखर फुकट मिळाली तर साखरेची किंमत प्रति किलो किंमत किती होईल एवढंच आपल्याला विचारलेलं आहे. मग आपण काय करूया? 10 किलो साखरसाठी त्यानं 400 रुपये मोजलेले आहेत. सर मग 25% तिला साखर जर फुकट मिळाली असेल तर 10%चेच 25 काढा ना, म्हणजेच काय मिळून जाईल आपल्याला? 2.5 kg. 2.5 kg साखर त्यांनी तशीच नेलेली आहे, फुकट नेलेली आहे. परंतु एकूण साखर किती नेलेली आहेत सर? 12.5 किलोग्रॅम. ठीक आहे, 12.5 किलोग्रॅमसाठी त्यांना 400 रुपये मोजलेले आहेत. तर साखरेची किंमत किती झालेली आहे? तर ती किती आलेली आहेत? ती आलेली आहे सर 32 रुपये. ठीक आहे, किती आलेली आहेत? 32 रुपये. ओके सर, त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय म्हणतोय? संजयने एक बंगला रुपये 7.5 लाखला घेतला. तो बंगला किती रुपयांना विकला म्हणजे संजयला 12.5% प्रॉफिट होईल. ठीक आहे, 25%ला काय लिहितो आपण? 1/4 लिहितोय. 12.5%ला काय लिहिणार? 12.5%ला 1/8 लिहिणार. सर सिंपल आहे. मी तुम्हाला याच्यावर स्पेशल एक लेक्चर घेतलेलं होतं, कन्व्हर्जन ऑफ पर्सेंटेज इंटू फ्रॅक्शनल व्हॅल्यू. राईट, आणि फ्रॅक्शनल व्हॅल्यूचं कन्व्हर्जन तुम्ही पर्सेंटेजमध्ये सुद्धा करू शकता. फ्रॅक्शन व्हॅल्यूमध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर तुम्हाला असे जे पर्सेंटेज दिलेले आहेत तसे इझिली कॅल्क्युलेशन तिथे तुम्हाला करता येतील. ठीक आहे, आता 12.5% म्हणजे 1/8. 8 रुपये त्याची जर कॉस्ट प्राईस असेल तर 8 रुपयाला म्हणजे ती वस्तू किती रुपयाला विकल्या जाईल जेणेकरून आपल्याला 1 रुपये तिथे प्रॉफिटमध्ये मिळणार. राईट, 12.5% नफा घ्यायचा म्हणजे 8 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकावी जेणेकरून आपल्याला 1 रुपये त्याच्यावर नफा मिळणार. 8 + 1 9 रुपयाला विकल्यानंतर सर आपल्याला काय मिळतात? नफा मिळतोय. ठीक आहे, 9 रुपयाला 8 रुपये खरेदी किंमत आहेत, 9 रुपये काय असणार मग त्याची सेलिंग प्राईस असणार, विक्री किंमत. याच्यामध्ये प्रॉफिट मिळत आहे सर आपल्याला 1 रुपये. आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे? संजयने एक बंगला 7.5ला घेतला. म्हणजे ही जी खरेदी किंमत आहेत हे 7,50,000 आहेत. 8 युनिटची व्हॅल्यू 7,50,000 आहेत. तर किती रुपयांना विकला म्हणजे 12.5% त्याला नफा मिळेल. म्हणजे आपल्याला या 9 युनिटची व्हॅल्यू काढायची आहे जी आपली विक्री किंमत आहे. ओके चला, मग काय करणार आपण? सरळ सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया सर. 7,50,000 गुणिला 9 डिवायडेड बाय 8. बघूया, 8 × 9 = 72. त्याच्यानंतर इथे उरले 3, 8 × 3 = 24. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे उरले 8 × 7 = 56. त्याच्यानंतर इथे उरले 4, 8 × 5 = 40 आणि 93,750 गुणिला 9 करा. किती मिळणार आपल्याला? एक्झॅक्ट व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे, याच्या थ्रू जर गेलं तर तुमचं कॅल्क्युलेशन इझिली होईल. ठीक आहे, तेच जर तुम्ही 100 गुणिला 112 म्हणजे 112.5% जर करतात तर पर्सेंटेजमध्ये कुठेतरी अडकून जाणार. ठीक आहे, 9 × 5 = 45, 5, 9 × 7 = 63, 4 × 67, 7, 9 × 3 = 27 आणि 7, 6, 33, 3, 9 × 9 = 81, 3, 84, 8,43,750. यस, आन्सर ऑप्शन 2. ठीक आहे,
8,43,750 रुपयाला तो विकावा, जेणेकरून आपल्याला 12.5%चा प्रॉफिट होईल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. हे अशा पद्धतीचे क्वेश्चन आपण पर्सेंटेज या चॅप्टरमध्ये चांगल्या रीतीने घेतलेले आहेत. ओके, हां आता आलं आहे सर आपलं ॲनालिटिकल रिझनिंगचे प्रश्न. बघा, प्रश्नांचं स्वरूप, विचारण्याचं स्वरूप, इथे जर ॲनालिटिकल रिझनिंगचे जर क्वेश्चन बघतो म्हटलं तर अशा पद्धतीचे क्वेश्चन बँकिंग एक्झाममध्ये विचारल्या जातात. मी तुम्हाला जेव्हा गणिताचं ॲनालिसिस सांगितलेलं होतं, मॅरेथॉन सेशन घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिझनिंगचे पर्टिक्युलर चॅप्टर सांगितलेले होते, जे ॲनालिटिकल रिझनिंगचे होते. त्याच्यामध्ये स्टेटमेंट कन्क्लुजन होतं, एक स्टेटमेंट ऑर्ग्युमेंट, ऑर्ग्युमेंटचे सुद्धा 2 टाईप होते, एक स्ट्रॉंग ऑर्ग्युमेंट, एक वीक ऑर्ग्युमेंट. ठीक आहे, आणि हा आपल्याला जो दिसून येतात, हा आपल्याला दिसून येतात वीक ऑर्ग्युमेंटवाला क्वेश्चन. इंग्लिशमध्ये पार्ट याच्यामधला नाही घेतला वाटतं मी. ठीक आहे, हा आहेत आपला वीक ऑर्ग्युमेंट. म्हणजेच आता याच्यामध्ये काय दिसत आहेत, याच्यामध्ये आपल्याला ही एक केस दिसत आहेत सर. ठीक आहे, ही केस दिसत आहेत. या केसला वीक जर करायचं, वीक करणारा याच्यामधला ऑप्शन कुठला असेल? सरळ सरळ एवढं आपल्याला विचारलं आहे. सर आम्हाला एक सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगा. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास आपलं फंडामेंटल राईट्स घेतो आहे आपण आणि एक DPSP घेतो आहेत, राईट. फंडामेंटल राईट्समध्ये आर्टिकल 13 जर घेतलं तर मूलभूत अधिकाराचं हनन होणारा कुठलाही कायदा हा नल अँड वॉइड असणार, असं आपल्याला सरळ सरळ आर्टिकल 13मध्ये म्हटलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर DPSPमध्ये शासनाला पर्टिक्युलर ते हे दिलेले आहेत, आर्टिकल्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार कायदा करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि केलेला कायदा सुप्रीम कोर्ट काय ठरवणार की हा वॉटेवर, म्हणजे एक क्लॉजसुद्धा आणखी आहे त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्समध्ये, रिजनेबल रिस्ट्रिक्शन आपण त्याच्यावर लावू शकतो. ठीक आहे, म्हणजेच तिथे काय होणार, सपोज जर मला आता कन्झम्पशन करण्याचा अधिकार आहे, राईट टू कन्झम्पशन, आणि DPSPमध्ये दिलेले आहेत मादक द्रव्याचं सेवन करणे हा कायद्याने गुन्हा केलेला आहे, राईट. जर असं असेल आणि तुम्हाला आर्टिकल सांगता राईट टू लाईफमध्ये कन्झम्पशन करण्याचा सुद्धा तुम्हाला एक अधिकार आहे, मग तिथे काय होऊन राहिलेलं आहे, तिथे एक ते लूपहोल दिसून आलेलं आहे. DPSPमध्ये शासनाने काय केलेलं आहे, ते कायदा केलेला आहे. मग आर्टिकल 13 काय म्हणतायत की तुमचा मूलभूत अधिकारावर केलेला कायदा ज्याचं हनन जर होत असेल तर तो नल अँड वॉइड होणार, राईट. तर मग इथे सेम तीच केस इथे आहेत सर, स्ट्रॉंग ऑर्ग्युमेंट आणि वीक ऑर्ग्युमेंट. वीक ऑर्ग्युमेंट जी मी ही केस सांगितली आहे DPSP आणि फंडामेंटल राईट्समधली जे वीक करते आहेत तीच केस इथे आहेत. ओके, चला त्यालाच म्हणतोय आपण वीक ऑर्ग्युमेंट. ओके, म्हणजे ही एक केस दिलेली आहे. सो या केसला लूप सोल कुठला आहेत की जेणेकरून दिलेले केसमध्ये जेवढे काही हे दिलेले आहेत, एक प्रबंध दिलेले आहेत, जे निर्बंध लावलेले आहेत, ते निर्बंधला एक छेद देण्याचा कुठला एक असा ऑप्शन आहे, त्याला म्हणतो आपण वीक ऑर्ग्युमेंट. दॅट्स इट, नथिंग एल्स. स्ट्रॉंग ऑर्ग्युमेंटमध्ये काय आहेत, स्ट्रॉंग ऑर्ग्युमेंटमध्ये ही केस आहेत, याला आणखी कुठला असा पर्याय आहे जो आपण याला आपण स्ट्रॉंग बनवू शकतो या केसला, राईट. त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग ऑर्ग्युमेंट. ओके, चला बघूया काय म्हणतोय क्वेश्चन. कायम बंदूक बाळगणाऱ्या व्यक्तींना निशस्त्र व्यक्तींच्या तुलनेत गोळी घातली जाण्याची शक्यता जास्त असते, असा प्रमुख शोध फिलाडेल्फियातील गोळीबारांच्या अभ्यासातून लागला आहे. पेनिसिल्वानिया विद्यापीठाच्या संशोधकांनी 2.5 वर्षाच्या कालावधीतील 677 गोळीबारांचा अभ्यास केला. त्यांनी गुन्ह्यात सहभागी झालेल्या व्यक्तींचे वय आणि आर्थिक स्तरही विचारात घेतला. या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार सशस्त्र नागरिकांना 4/5 अधिक प्रमाणात गोळ्या घातल्या जाण्याची शक्यता असते आणि 4.2 हे 4.5 आहे बरं का, 4.2 अधिक प्रमाणात गोळ्यांना बळी पडण्याची शक्यता असते. म्हणून फिलाडेल्फियातील निशस्त्र असणे अधिक सुरक्षित आहेत. सर्वात आधी याच्यामध्ये तुम्हाला वापरायची असते एलिमिनेशन मेथड. मग ऑप्शन व्यवस्थित ऑब्झर्व करायचे आहेत. ही एक केस दिलेली आहे, या केसला असा कुठला एक असा पर्याय आहे की जो याला छेद देऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे दुबळा करू शकतो. ओके, बघा आता इथे काय म्हटलेलं आहे, गोळ्या घातल्या जाण्याची धोक्याची खात्री असलेल्या व्यक्ती शस्त्र बाळगण्याची शक्यता जास्त असते. सर याच्यामधून जर बघतो म्हटलं तर आपलं हे आन्सर इथे येणार नाहीत. मी एक संभाव्य प्रोबेबल आन्सर याचं सांगू देतो तुम्हाला. ठीक आहे, शस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तींकडून आक्रमकतेची संभाव्यता असलेल्या परिस्थितीत अतिरेकी प्रतिसाद दिला जाण्याची शक्यता जास्त असते. सर याचा आन्सर ऑप्शन 2 हे असायला हवं उत्तर. त्याच्यानंतर बघा अमेरिकेचा कुठेच इथे उल्लेख केला गेला नाही. गोळ्याला सामोरे जाणाऱ्या काही व्यक्तींना शस्त्र लपवली होती, याचाही काहीही संबंध येत नाही. सो याच्यामध्ये आन्सर ऑप्शन 1 आणि 2 मध्ये याचं उत्तर असायला हवं. त्यापैकी ऑप्शन 2 हा मला मोर सुटेबल वाटतंय याला वीक करण्यात या केसला. ओके, चला
त्यानंतर आणि याची जी हे आहेत हे प्रोबेबल आन्सर आहेत. सेम इथे त्रुटीयोग्य प्रकारे म्हटलं आहे ना, तेच वीक आर्ग्युमेंटच म्हणायचं होतं तिथे. ठीक आहे, बघूया काय म्हणतोय. मोबाईल वापरताना गाडी चालवणाऱ्या लोकांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत खूप काळजी वाटते. गाडी चालवण्यादरम्यान स्मार्टफोन वापरणे निश्चितपणे धोक्याचे असले तरी संशोधनानुसार खूप वारंवार फोनचा वापर करणे असुरक्षित आहे. अभ्यासाच्या शोधानुसार ज्या व्यक्ती तुलनेने अधिक वारंवार वापरतात त्यांच्याकडून बौद्धिक चुका अधिक प्रमाणात घडण्याची शक्यता असते. ते दिलेल्या वेळा विसरतात, अपघाताने त्यांच्या भोवतालच्या वस्तूवर धडकतात. चलभाषा म्हणजे मोबाईल खूप वारंवार वापरणाऱ्या लोकांचा अवधान विस्तार म्हणजे अटेन्शन पिरियड ओके लहान असतो आणि बौद्धिक चुका त्यांच्याशी संबंधित असतात असे आढळले आहेत. स्वतःच्या बौद्धिक अपयशाची जोखीम कमी करण्यासाठी लोकांनी चलभाषा फोनचे व्यसन नियंत्रणात ठेवले पाहिजे, हे या शोधातून स्पष्ट झालेले आहेत. ठीक आहे, आता या शोधाला एक दुबळा करणारा कुठला पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे. ठीक आहे, चला बघूया. कदाचित चलभाषा वापराच्या सवयीच्या आहारी जाण्यापूर्वीपासूनच मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करणाऱ्यांचा अवधान विस्तार लहान होता असणे शक्य आहेत. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर बौद्धिक अपयश घटवण्यासाठी चलभाषा वापराच्या व्यसनाचे नियंत्रण हा पूर्णपणे निर्दोष डावपेच असेल. त्यानंतर म्हटलेलं आहे त्याची शक्ती व वेळ वाचवता असताना दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी लोकांना मोबाईल हे तर कुठेच येत नाही, याचं इथेच एलिमिनेट झालं. सर्व प्रकारच्या चलभाषा यंत्रात अनेक उपयोजना असतील. ठीक आहे, हे इथेच एलिमिनेट झालं. सर याचं आन्सर असू शकते हे 2 किंवा 1 यापैकी असावं. प्रोबेबल आन्सर सांगतोय मी याचं. प्रोबेबल आन्सर असू शकते इथे 2. ठीक आहे, प्रोबेबल आन्सर इथे पण असू शकते याचं 2. ओके, जे की या केसला वीक करतायत. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा काय म्हटलेलं आहे. स्वतःला राज्यस्तरीय गायन स्पर्धा जिंकायची आहे आणि त्यासाठी तिला गायन शिकावं लागेल. आधी तुम्हाला ही जी केस दिलेली आहेत ना, आधी तुम्हाला या केसचा स्टडी करावं लागेल. म्हणजे आधी काय घडत आहेत, डिरेक्टली आउटपुट येत आहेत का, काही इनपुट आहेत का त्यासाठी, की डिरेक्टली तुम्हाला पहिलेच आउटपुट दिलेले आहेत देन इनपुट दिलेले आहेत. अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ना, हे इनपुट आउटपुट बेसिसवरच सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आणि या क्वेश्चनला प्रॅक्टिस लागते यार, हे इझिली सॉल्व्ह होणारे क्वेश्चन नसतात. ठीक आहे, चला बघूया. ज्याने कोणी तुक्का मारला असेल तो लागावा अशी आशा आहे. ओके, चला क्वेश्चन बघूया काय म्हणतोय. स्वतःला राज्यस्तरीय गायन स्पर्धा जिंकायची आहे, त्याने त्यासाठी तिला गायन शिकावे लागेल व सराव करावा लागेल. ठीक आहे, आता हे काय आहेत, हे इनपुट दिलेले आहेत. गायन शिकावं लागेल, सराव करावा लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आणि हे काय आहेत, हे एक आउटपुट आहेत. गायन स्पर्धा जिंकायची आहे म्हणजे या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला काय गायन स्पर्धा जिंकला जाईल आपण. ठीक आहे, तर त्याच्यासाठी तिला काय काय शिकावं लागेल, गायन शिकावं लागेल, सतत सराव करावा लागेल. आणि दीपा तिच्या मैत्रिणीला सांगत होती तिने स्पर्धा जिंकण्याचा निश्चय केला आहे असेही ती म्हणाली. म्हणजेच ती आतापासून नियमितपणे गायन शिकायला व जोरदार सराव करायला लागेल. बघा आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अनुमान प्रक्रियेचा म्हणजे सर्वात आता क्लोजेस्ट स्टेट्स कुठली आहेत हे आपल्याला इथे ओळखायचं आहे. ठीक आहे, जर शालूला विनोदी कथा म्हणजे सिमिलर टाईपचा क्वेश्चन, सिमिलर अशा पद्धतीच्या ज्या केसेस आहेत त्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. आणि याच्यापैकी असा ऑप्शन आहे की जो ही वर दिलेली केस आणि ऑप्शनमध्ये असलेली केस सिमिलॅरिटी आहेत, ज्याच्यामध्ये आउटपुट दिलेलं आहे देन इनपुट दिलेलं आहे. ठीक आहे, इनपुट त्याच्यात त्या आउटपुट निघण्यासाठी काय काय इनपुट आहेत ते आपल्याला याच्यामध्ये ऑप्शनमध्ये सुद्धा दिलेले आहेत आणि केसमध्ये सुद्धा दिलेले आहेत. त्याच पद्धतीचे इनपुट आणि आउटपुट आपल्याला ऑप्शनमधून शोधायचे आहेत. तशी केस तुम्हाला इथे शोधावी लागणार. ठीक आहे, जर शालूला विनोदी कथा लिहायच्या असतील तर तिला अशा कथा लिहिण्याचे कौशल्य विकसित करावे लागेल. ठीक आहे, अशा कथा कशा प्रकारे लिहायचा याचा अनुभव घेण्यासाठी ती तज्ज्ञांनी घेतलेल्या कार्यशाळेत सहभागी झाली आणि आता ती लवकरच तिची पहिली कथा लिहिल. ठीक आहे, आता इथे काय म्हटलेलं आहे, इथे म्हटलेलं आहे सर स्वतःला राज्य गायन स्पर्धा जिंकायची आहेत आणि त्यासाठी तिला गायन शिकावे लागेल, सराव करावा लागेल अशी दीपा तिच्या मैत्रिणीने सांगत होती. तिने स्पर्धा जिंकण्याचा निश्चय केला आहे असेही ती म्हणाली. म्हणजेच ती आतापासून नियमितपणे गायन व शिकायला व जोरदार सराव करायला लागेल म्हटलेलं आहे तिथे. आणि इथे काय केलेलं आहे, हिने म्हटलेलं आहे सहभागी झाली म्हटलेलं आहे. ठीक आहे, सो आन्सर ऑप्शन इथे तर 1 हे नसू शकते. त्याच्यानंतर मधुला स्वतःच्या शोध निबंधाला अधिक वेळ द्यायचा होता, कारण तसे झाले तर तो गुणवत्तापूर्ण होईल. त्याला माहिती होते त्याला आवश्यक असणारा वेळ मिळणार नाही असेही त्याच्या अध्यापिकेने त्याला सांगितले. म्हणूनच त्याचा निबंध उच्च गुणवत्तेचा असणार नाहीत. सर इथे 2 सुद्धा येणार नाहीत. जर सध्या तुम्हाला भरपूर पगार मिळवायचा असेल तर तुम्ही विविध देशात काम करण्याचा भरपूर अनुभव मिळवण्याची गरज आहे.
डॅनीला खूप मोठा पगार मिळवायचा आहे म्हणून साहजिकच तो काही वर्षांसाठी हा देश सोडेल. आन्सर ऑप्शन 3 याचं मोर सुटेबल ऑप्शन आहे सर. ठीक आहे, 3. जर 2 राज्यांच्या नेत्यांना चर्चेसाठी बोलावणे, मला हे सुटेबल वाटत नाहीत. सो या प्रश्नाचा आन्सर 3 असायला पाहिजे. हे प्रोबेबल आन्सर आहेत. ठीक आहे, आता आयोग जे देतं ते आपल्याला स्वीकारावं लागतं. ओके, शेवटी आयोग असं आहे. आणि हा अशा पद्धतीचे आपले जे 26 क्वेश्चन आहेत, 26 क्वेश्चनचं ॲनालिसिस आपले इथे कंप्लीट झालेलं आहेत. ओके, पुढे तुमचा एक्साइज इन्स्पेक्टरचा पेपर आहे, त्यापुढे टॅक्स असिस्टंटचा सुद्धा पेपर आहे. त्याकरिता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.